नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुरारी करिअर अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सीटेटचा पेपर आपण फॉर्म भरलेला आहे आणि 7 जुलैला आपला सीटेटचा पेपर असणार आहे आणि या सीटेटच्या पेपर मध्ये आपल्याला 2 पेपर द्यावे लागणार आहे. तर पहिल्या पेपर बद्दल आपण इथे आज माहिती घेणार आहोत, दुसऱ्या पेपर बद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये माहिती घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपला सीटेटचा पेपर असणार आहे 7 जुलैला. 7 जुलैला नियोजित आहे आणि या 7 जुलैला आपण सीटेट 1 आणि सीटेट 2 असे 2 पेपर देणार आहोत. मग आपण फॉर्म भरलेला आहे सीटेटचा आणि सीटेटचा आपला पेपर पण देणार आहोत. सीटेट 1 हा पेपर आपण इथे बघणार आहोत. यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण जे काही सीटेटचा फॉर्म भरत असताना भाषा 1 आणि भाषा 2 या अशा 2 भाषा आपण निवडल्या होत्या. मग ह्या 2 निवडलेल्या भाषांची प्रश्न कशी सोडवायची आहे हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त पोरांना कळतच नाही की नेमकं आपल्याला भाषा तर निवडल्या आहे, भाषा आपण निवडलेल्या ज्या भाषा त्या भाषांची प्रश्न कशी सोडवायची. कारण इथे पेपर 1 मध्येच तुम्हाला पेपर 1 मध्येच प्रश्नपत्रिका 2 दिलेल्या असतात. एक तुम्हाला 150 प्रश्नांची पूर्ण प्रश्नपत्रिका असते आणि तिच्या सोबतच अजून तुम्हाला भाषा जी काही तुम्ही निवडलेली असते 1 आणि 2 त्याबद्दलचा एक दुसरा पेपर पण तुम्हाला तिथे दिला जाते. मग जास्तीत जास्त विद्यार्थी गोंधळात पडतात की आपल्याला इथले प्रश्न सोडवायचे आहे की इथले प्रश्न सोडवायचे. तर तुम्हाला कशी प्रश्न सोडवायचे आहे आज आपण इथे बघणार आहोत. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सीटेट 1 हा पेपर आपण इथे बघणार आहोत. सीटेट 2 पेपरचा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. सीटेट 1 मध्ये आपण निवडलेल्या होत्या भाषा 1 आणि भाषा 2. तर तुम्हाला हा पेपर हातामध्ये आल्यानंतर 2.5 तास भेटणार आहे आणि पेपर सोडवत असताना सगळ्यात अगोदर तुम्हाला जे काही प्रश्न दिलेले असतील पहिल्या पेपर मध्ये तिथे 150 प्रश्न दिलेले असतील, पण 150च्या 150 सोडवायचे आहेत का, तर नाही. तुम्ही भाषा 1 आणि भाषा 2 कोणती निवडलेली आहे या आधारावर तुम्हाला इथे प्रश्न सोडवायचे असणार आहे. मग आपल्याला ती प्रश्न कशी सोडवायची, तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे इथे जेव्हा पहिला जो पेपर आहे त्या पहिल्या पेपरमध्ये ज्या पेपरमध्ये 150 प्रश्न टोटल पूर्ण असतात त्या पेपरमध्ये तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन पेपर 2 देणार आहे. एक पेपर क्वेश्चन देणार आहे, त्याच्यामध्ये 1 ते 150 प्रश्न असणार आहे आणि दुसरा जो एक पेपर दिला जाणार आहे जिथे तुम्ही जी काही भाषा निवडली असेल त्या भाषेच्या आधारित एक दुसरा पेपर असेल, क्वेश्चन पत्रिका असेल. त्या क्वेश्चन पत्रिकेमध्ये 91 ते 150 असे 91 ते 150 असे प्रश्न असणार आहे. मग तुम्ही जी भाषा काही निवडलेली आहे ती भाषा निवडल्यानंतर तुम्हाला त्या भाषेची प्रश्न कशी सोडवायची हे आपल्याला इथे बघायचं आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पेपर मध्ये 1 ते 90 प्रश्न सोडवणे कंपल्सरी आहे. कारण ते हिंदी आणि इंग्लिश मध्ये असणार आहे आणि ती कंपल्सरी असणार आहे. तुम्ही कोणतीही भाषा निवडली जरी असली तरी तुम्हाला काय करायचं आहे, पहिली जी 90 प्रश्न आहे ती अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, तुम्हाला ती सोडवायचीच आहे. मग ती पहिली कंपल्सरी 1 ते 90 पर्यंतची जी प्रश्न सोडवली तुम्ही की त्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भाषा 1 आणि भाषा 2 या 2 घटकाकडे लक्ष द्यायचं आहे की तुम्ही पहिली 1 ते 90 पर्यंतची प्रश्न सोडवली विद्यार्थी मित्रांनो की तेव्हा तुम्हाला भाषा 1 आणि भाषा 2 कोणती निवडलेली आहे त्या आधारावर बाकीचे प्रश्न सोडवायचे. मग बघूया आपण आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये. जर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही अनिवार्य जी पहिली 1 ते 90 पर्यंतची जी प्रश्न आहे ती सोडवून घ्या. ती सोडवल्यानंतर तुम्ही जे आय कार्ड असते तुमचं सीटेटचं त्या आय कार्ड वर पुन्हा एक वेळा चेक करा. 1 ते 90 प्रश्न सोडवून झाली की आय कार्ड वर चेक करा तुम्ही भाषा 1 कोणती निवडलेली आहे, भाषा 1 कोणती निवडलेली आहे आणि भाषा 2 कोणती निवडलेली आहे. मग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या त्या आय कार्ड वर दिलेलं असेल भाषा 1 जर तुम्ही इंग्रजी निवडली असेल, भाषा 1 जर तुम्ही इंग्रजी निवडली असेल तर तुम्हाला याच पहिल्या पेपर मधले 90च्या नंतरचे जी काही प्रश्न आहे 91 ते 120 ही सोडवायची आहे. काय सोडवायची आहे, जर भाषा 1 तुम्ही इंग्रजी निवडली असेल तर तुम्हाला पहिल्याच क्वेश्चन पत्रिकेमध्ये 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवायची आहे. जर तुम्ही भाषा 1 इंग्लिश निवडली नसेल, भाषा 1 मध्ये जर तुम्ही हिंदी निवडली असेल, भाषा 1 मध्ये तुम्ही इंग्रजी न निवडता भाषा 1 तुम्ही जर हिंदी निवडली असेल तर तुम्हाला हे जे काही 90 प्रश्न सोडवायची होती 91 पासून 120 पर्यंत ही सोडवायची नाहीये. हे कधी सोडवायची आहे, जर भाषा 1 तुमचं इंग्रजी असेल तर सोडवायची आहे, अन्यथा तुम्हाला ही प्रश्न सोडवायची नाहीये. कारण मुलं इथे खूप गोंधळ करतात आणि त्यांना येणारा पेपर
चुकवून ते चुकीच्या पद्धतीने प्रश्न सोडवतात आणि त्यांना स्कोर येत नाही. कारण त्यांना जे प्रश्न सोडवायचे असतात ते सोडवता येत नाही आणि जे सोडवायचे नसतात ते सोडून विद्यार्थी इथे फेल होतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पहिले बघायचंय तुम्हाला भाषा एक कोणती आहे. इथे जर इंग्रजी भाषा असेल तर हे सोडवा. इंग्रजी भाषा नाही निवडली तुम्ही, जर भाषा एक मध्ये हिंदी निवडली असेल, भाषा एक तुम्ही हिंदी निवडली असेल तर पहिल्याच क्वेश्चन पेपर मध्ये तिथे भाग दिलेले असतात. तिथे एक सूचनेचा एक पेजेस असेल, तिथे भाषा एक निवडली असेल इंग्लिश तर तुम्ही 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न इथून सोडवा असं तिथे दिलेलं असते. ते तुम्हाला नीट वाचायचं आहे. जर तुम्ही भाषा एक हिंदी निवडली असेल, तुम्ही भाषा एक हिंदी निवडली असेल, हिंदी निवडली असेल तर तुम्हाला इथल्याच पहिल्याच क्वेश्चन पत्रिकेमध्ये भाषा एक हिंदी असं लिहिलेलं दिसेल. तुम्ही पेजेस पलटवायचे म्हणजे 101 ते 90 पर्यंतचे प्रश्न अनिवार्य राहणार आहे. त्याच्यानंतर 91 प्रश्न ते 120 पर्यंत तुम्हाला त्या भाषा एक इंग्लिश असे दिसणार आहे. तुम्ही भाषा एक इंग्लिश निवडली आहे का? नाही, तुम्ही तर हिंदी निवडली आहे. म्हणून हा प्रश्न हे जे 191 ते 120 पर्यंतचे जे काही प्रश्न असणार आहे ते सोडून द्यायचे. त्याच्यानंतर भाषा एक तुम्ही हिंदी निवडलेली आहे, मग तुम्हाला भाषा एक हिंदी निवडली आहे म्हणून त्याच पहिल्या क्वेश्चन पत्रिकेमधले भाषा एक हिंदी हे वाचायचं आणि हे इथले 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे. काय करायचंय तुम्हाला, जेव्हा भाषा तुम्ही एक हिंदी म्हणून निवडता तेव्हा तुम्हाला तिथे वाचायचं आहे भाषा एक हिंदी म्हणून पहिल्याच क्वेश्चन पत्रिकेमध्ये आणि तिथले 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे. कधी? जर भाषा एक तुम्ही हिंदी निवडली असेल तर. जर तुम्ही भाषा एक मध्ये ना हिंदी निवडली ना इंग्रजी निवडली, तुम्ही कुठलीही भारतातली राजभाषा निवडली असेल किंवा तुम्ही मराठी निवडली असेल किंवा इतर कुठली भाषा निवडली असेल भाषा एक मध्ये, तर तुम्हाला जी क्वेश्चन पत्रिका दिलेली असते दुसऱ्या नंबरची, त्यामधले तुम्हाला भाषा एक जर तुम्ही मराठी किंवा इतर भाषा निवडली असेल, मराठी भाषा निवडली असेल किंवा त्या व्यतिरिक्त इतर भाषा म्हणजे इंग्रजी आणि हिंदी सोडून जर भाषा तुम्ही भाषा एक मध्ये त्या क्वेश्चन पत्रिकेमध्ये निवडली असेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये, तर तुमच्या आय कार्ड वर दिलेलं असेल की पहिली भाषा तुम्ही कोणती निवडलेली आहे. तिथे ना हिंदी आहे ना मराठी, ना हिंदी आहे ना इंग्रजी आहे, तिथे तुमची दुसरी कुठली तरी भाषा असेल. जसं की माझी भाषा मराठी आहे, भाषा एक मध्ये मी मराठी निवडलं, भाषा एक मध्ये मराठी निवडला आहे, तर मला जो दुसरा पेपर दिलेला आहे मराठीसाठी किंवा इतर भाषांसाठी, त्यामधले जे 91 ते 120 पर्यंतची जी प्रश्न आहे ती मी या पेपर मधून सोडवणार. ठीक आहे. आन्सर की तुम्हाला एकच असेल, 1 ते 150 प्रश्नापर्यंतची, 1 ते 150 त्याच्यामध्ये आन्सर की नंबर असेल, तर तिथे तुम्हाला 91 ते 120 पर्यंतची प्रश्न कधी सोडवायचे आहे, जर भाषा एक मध्ये तुम्ही मराठी किंवा त्या व्यतिरिक्त इंग्रजी आणि हिंदी सोडून जर तुम्ही निवडली असेल तर तुम्हाला दुसरा जो प्रश्नपत्रिका दिलेली असेल त्यातला भाषा एक मध्ये मराठीतले जे काही क्वेश्चन असणार आहे 91 ते 120 ती सोडवायची आहे. मग ती सोडवल्यानंतर तुम्हाला इथली पण प्रश्न सोडवायची नाहीये, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. हे का बरं सोडवायची नाहीये? कारण तुमची भाषा एक ही ना इंग्रजी आहे नाही तुमची हिंदी आहे, तुमची कोणती आहे? मराठी आहे. म्हणून मराठीला जो दुसरा पेपर दिलेला असेल तिथले प्रश्न तुम्हाला 91 ते 120 पर्यंतची सोडवायचे आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचे प्रश्न किती सोडवून झाले? 120 प्रश्न सोडवून झाले. ठीक आहे. आता तुम्हाला त्या पुढची प्रश्न सोडवायचे आहे. मग त्या पुढची प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा. मग तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 120 नंतरची प्रश्न सोडवायची आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल बघा. आता तुम्हाला भाषा एक समजलं असेल, आता भाषा 2 मध्ये जर तुम्ही कुठली भाषा निवडली आहे तुमच्या त्या आय कार्ड वर चेक करायचं आहे. तुम्हाला पेपर सोडवत असताना तुमचा आय कार्ड समोरच आला पाहिजे, तिथे गोंधळ होता कामा नये, अन्यथा तुमचे मार्क पण जाईल आणि तुम्हाला येणारे प्रश्न सोडवता येणार नाही. चुकीचे प्रश्न सोडवून याल आणि तुम्ही तिथे गोंधळात जाऊन तुमचा स्कोर तिथे येणार नाही आणि तुम्ही नापास पण होऊ शकता. म्हणून तुम्हाला काय करायचंय ते चेक करायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भाषा 2 कोणती निवडलेली आहे. आपण भाषा 1 बघितलं, आता भाषा 2 आपण बघू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे बघायचं आहे भाषा 2 मध्ये
तुमच्या अप्लिकेशन फॉर्म भरत असताना भाषा 2 मध्ये तुम्ही जे निवडलं असेल तेच तुमच्या आय कार्ड वर पण आलेलं असेल. भाषा 2 कोणतं निवडलेलं आहे हे तुम्हाला तिथे बघायचं आहे. तुम्हाला तिथे बघितल्यानंतर तुम्हाला भाषा 2 मध्ये जर इंग्रजी दिलेलं असेल, भाषा 2 मध्ये तुम्हाला इंग्रजी जर तुम्ही निवडलं असेल, भाषा 2 इंग्रजी जर निवडलं असेल तर तुम्हाला क्वेश्चन पेपर 1 मध्येच तुम्हाला भाषा 120 पर्यंत आपले प्रश्न सोडवून झाली होती, ती भाषा 1 साठी होती. आता आपण बघतोय भाषा 2. मग भाषा 2 मध्ये काय असणार आहे, 121 ते 150 पर्यंतची प्रश्न असणार आहे भाषा 2 मध्ये. ठीक आहे. भाषा 1 मध्ये 91 ते तुमचे 120 पर्यंतचे प्रश्न असणार आहे. मग आपलं भाषा 1 बघितलं आपण आत्ताच. आता आपलं भाषा 2 बघायचं आहे. मग भाषा 2 मध्ये तुम्ही जर इंग्रजी भाषा जर चॉईस केली असेल तर तुम्हाला क्वेश्चन पत्रिका एक जी मेन पत्रिका असते क्वेश्चन पत्रिका त्यामध्येच तुम्हाला भाषा 2 इंग्रजी असं दिलेलं असेल. भाषा 2 इंग्रजी दिलेलं असेल. तिथे एक पेज असेल, तिथे लिहिलेलं असेल भाषा 2 इंग्लिश असं तिथे दिलेलं असेल आणि तुम्ही निवडली कोणती होती, भाषा 2 इंग्लिश. म्हणजे हे आणि हे सेम आहे. म्हणजे तुम्हाला इथली 120 ते 150 पर्यंतची प्रश्न सोडवायची आहे. बाकी प्रश्न सोडवायची नाही. कधी सोडवायची नाही, जेव्हा तुम्ही भाषा 2 मध्ये इंग्रजी निवडता आणि ती निवडल्यानंतर तुम्ही क्वेश्चन पत्रिका 1 वर येता आणि तिथे बघता भाषा 2 इंग्रजी, तर तिथलीच तुम्हाला 121 ते 150 पर्यंतची प्रश्न सोडवली तर तुमचं पूर्ण प्रश्न सॉल्व्ह झाले. कारण आपल्याला 2.5 तासामध्ये 1 ते 150 पर्यंतचेच प्रश्न सोडवायचे असणार आहे. म्हणून तुम्हाला हे इथे लक्षात घ्यायचं आहे. पण तुम्ही भाषा 2 मध्ये इंग्रजी न निवडता तुम्ही हिंदी निवडली असेल, तुम्ही कोणती निवडली आहे, तुम्ही इंग्रजी न निवडता तुम्ही हिंदी निवडली असेल, भाषा 2 मध्ये तुम्ही जर हिंदी निवडली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्याच क्वेश्चन पत्रिकेमध्ये यायचं आहे. तिथे तुम्हाला दिलेलं असेल भाषा 2 हिंदी असं तुम्हाला तिथे दिलेलं असेल. मग जर तुम्ही भाषा 2 हिंदी निवडलं आहे तर मग तुम्हाला ही जी प्रश्न आहे ही सोडवायची नाहीये. कारण ही जी प्रश्न आहे ती इंग्रजीची आहे. भाषा 2 इंग्रजीसाठीची प्रश्न आहे. म्हणून ती प्रश्न तुम्हाला सोडवायची नाही आहे. कारण तुम्ही भाषा 2 इंग्रजी नाही निवडली आहे. तुम्ही भाषा 2 कोणती निवडलेली आहे, भाषा 2 तुम्ही हिंदी निवडली आहे. म्हणून तुम्ही जर भाषा 2 हिंदी निवडली असेल तर इथली प्रश्न 121 ते 150 पर्यंतची जी काही प्रश्न आहे ती तुम्हाला सोडवायची आहे. कारण भाषा 2 हिंदीसाठी प्रश्न ही त्याच्या खाली म्हणजे सर्वात शेवटचे जे असणार आहे 121 ते 150 पर्यंतची प्रश्न या पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ती सोडवायची आहे. ती कधी सोडवायची आहे, जेव्हा भाषा 2 तुमचं हिंदी निवडलं असेल तर. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भाषा 2 मध्ये ना इंग्रजी निवडलं आहे नाही तुम्ही हिंदी निवडला आहे, मग तुम्ही भाषा 2 मध्ये हिंदी नाही निवडले हे सुद्धा प्रश्न सोडवायचे नाही, हे सुद्धा तुम्हाला प्रश्न सोडवायची नाहीये. तुम्हाला इथल्या 2 भाषा नाही निवडल्या. मग तुम्ही जर मराठी निवडलं असेल किंवा त्यापेक्षा वेगळी कुठली भाषा जर निवडला असेल भाषा 2 मध्ये तर तुम्हाला दुसरी जी प्रश्नपत्रिका असणार आहे त्यामधून ते प्रश्न सोडवायचे. कोणती, 121 ते 150 पर्यंतची. जर मी मराठी भाषा निवडली, मी भाषा 2 मध्ये मी मराठी निवडली. जर मी भाषा 2 मध्ये मराठी निवडली असेल तर मी दुसरा जो क्वेश्चन पत्रिका दिलेली असणार आहे माझ्याकडे, क्वेश्चन सीटेटची क्वेश्चन पत्रिका 2, एका वेळेस तुम्हाला 2 दिल्या जाईल. मग त्यामध्ये भाषा 2 मध्ये मी बघणार तिथे मराठी दिलेलं असेल. जी मी भाषा 2 निवडली आहे त्याच प्रश्नपत्रिकेमधले मी भाषेचे जे दुसऱ्या नंबरली माझी मराठी भाषा आहे तिथले 121 ते 150 पर्यंतचे प्रश्न सोडवेल आणि तिथली प्रश्नाची उत्तरं सोडवल्यानंतर आन्सर की मध्ये मी तसे गोल करेन. विद्यार्थी मित्रांनो हा गोंधळ सगळ्यात जास्त पोरांना होत असतो. त्यांना माहितीच नसते की मला भाषा 1 कशी सोडवायची आहे, भाषा 2 चे 2 मी तर हिंदी निवडली आहे, मी मराठी निवडली आहे, मी इतर कुठली उर्दू निवडली असेल किंवा इतर कुठली भाषा निवडली असेल तर ती सोडवायची कसं, मी जरी कसं सोडवायचं असे अनेक विद्यार्थ्यांना
असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना निर्माण झालेले आहे आणि या गोंधळामुळे पोरांचे थोड्या थोड्याने रिझल्ट पण चाललेले आहे. म्हणून अशी चूक आपल्याकडून होणार नाही यासाठी तुम्हाला इथे बघायचं आहे भाषा भाषा एक कोणती आहे, तुमच्या आन्सर तुमच्या अप्लिकेशन फॉर्म मध्ये भरत असताना कोणती निवडली आहे तुमच्या आय कार्ड वर चेक करा आणि त्यानुसार तुम्हाला ही प्रश्न सोडवायचे आहे. पहिली प्रश्न 1 ते 90 पर्यंतची कंपल्सरी सोडवायची आहे, त्याच्यासाठी भाषेचं कुठलाच बंधन नाहीये. त्याच्यानंतर खरं भाषेचं तुम्हाला इथे महत्व लक्षात घेऊन तुम्हाला कोणती भाषा निवडली आहे त्या आधारावर प्रश्न सोडवायचे. आय होप तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की सीटेटचा पेपर सोडवत असताना भाषेची प्रश्न आपण निवडलेल्या भाषेची प्रश्न आपण बरोबर सोडवतो आहे का हे आपल्याला त्या दिलेल्या प्रश्न भाषेवरून आपण कोणती पहिली भाषा निवडली, भाषा दुसरी कोणती निवडली ती चेक केल्यानंतर आपण त्या प्रश्नपत्रिका निवडतोय का ते तुम्हाला पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये चेक करायचं आहे आणि नंतरच तुम्हाला ती प्रश्न सोडवायचे आणि नंतर आन्सर की मध्ये गोल करायचे. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवा आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊन यशस्वी व्हा. सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे. तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षेचे फॉर्म असतात किंवा जे काही नवनवीन माहिती असते ते आपल्याला या मुरारी करिअर अकॅडमीच्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद.